मुख्यमंत्री बऱ्याचदा पालटत असते तिला शेतकऱ्यांसाठी महामार्ग बोलला जातो तर त्या योजनेबद्दल 3950 रस्ते आम्ही काल आयडेंटिफाय केले रायगड जिल्ह्यात. जे रेकॉर्ड होत नाही पण शेत रस्ता आहे तो वहिवाटीचा रस्ता आहे. आपला वहिवाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आता आम्ही आयडेंटिफाय करतो पाय रस्ता. त्या सर्व रस्त्यांचं मजबूतीकरण, सीमांकन, मुद्दे, दोन्ही बाजूला झाडं लावणे, त्या रस्त्याचं मजबूतीकरण करून शेत रस्ता मिळतो. या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा रस्ता मिळणे त्याचा अधिकार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळून देणे. शेत रस्ता झाला की किंमत 10 पटीने वाढते. 10 पटीने किंमत वाढते. आज पण खूप शेतकरी बांधांमधूनच जातात. त्याचा एक मजबूतीकरणाचा कार्यक्रम आतापर्यंत नव्हता. मजबूतीकरण केलं तरी सीमांकन व्हायचं नाही. जोपर्यंत सीमांकन होत नाही रस्त्याचं पूर्ण रस्ते आता आम्ही रेकॉर्ड आणतोय 3940 रस्ते. ते आमच्या महसूल खात्याच्या मालकीचे आहे. ग्रामविकासच्या मालकीचा गावाचा रस्ता आहे. स्टेट हायवे गव्हर्नमेंटच्या मालकीचा आहे. नॅशनल हायवे केंद्राच्या मालकीचा आहे. शेत रस्ता आमच्या मालकीचा आहे. महसूल नाला, पाण्याचा नाला असतो ना गावातला, नदी नाला, तो महसूलचा आहे. शेत रस्ता आमचा आहे. त्यामुळे त्या रस्त्यासाठी आम्ही योगदान करतात. जी रामजी चांगली योजना आली. जी रामजी